बघा, नाही म्हटलं तर एक 20-25 तरी एक ही गॅस असतेली. अजून माणसं यायला लागली चौकात, मेन चौकात गाडी उभी आहे. हॅलो, तो चलिए शुरू करते हैं. हॅलो गाईज, व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहात? अपेक्षा करतो की आनंदात असेल. लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आपल्या काल कूलर खराब झालेला आणि कूलरमध्ये खराबही झालेला आणि बाहेर आमच्या गावचा बाजार होता. लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेलच, म्हणजे काल नव्हता, परवा होता. मामा पण येणार होता, पाया पडल्या कालच्या ब्लॉगमध्ये होत्या. मामा येणार होता पण त्याचा विषय असा झाला की त्याची गाडी झाली खराब, पण तो काही येऊ शकला नाही. आज तो येणार आहे, बघू. तरी जनरली आता वाजले त्या सकाळच्या 8:38 झाली ती. तर चला जाता घरी. मित्रांनो बघू शकता, आमच्या गावातील ही एक परंपराच आहे. मित्रांनो, झाल्यात आंघोळ वगैरे झाल्या सकाळ झालं. आता सकाळी ब्लॉग चालू केलेला, पण काय झालं का जायचं ह्याला काय बोलती सामानाने निघाली घरात किराणा वगैरे. आमच्या म्हणजे पहिल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल गुढीपाडव्याची परंपरा, त्यामध्ये काडीपिटी आणि काय तर आणायला आले उदबत्ती, त्यात तुम्ही बघितलं असतं श्री ज्योतिर्लिंग एंटरप्राइजेस किराणा. श्री पहा, ज्योतिर्लिंग एंटरप्राइजेस किराणा स्टोअर आमच्या गावातलं सुप्रसिद्ध असं किराणाचं दुकान आहे. आणि जर नाही म्हणलं तर ओनर पण बसलेच आपलं सामान काय तेवढं. जर बघायला गेलं तर व्हरायटी खूप आहेत आणि एकदम गावातलं टॉप क्वालिटीचं दुकान आहे. जर माल खराब लागला तर रिप्लेस पण मिळतो, म्हणजे बाकीच्या मॉल सारखं नसतं इथं. मित्रांनो, जनरली आता जस्ट सामान घेतलंय, तेलाच्या किटलीचं टोपण वाटतं घरीच राहिलं. जाऊ दे, मोरू दे. आता जायचं घरी, घरी जाऊन जेवायचं आहे जरा. मामा पण येणार आहे. मामा जनरली एक दीडच्या दरम्यान येईल. आता तर किती वाजले कोणास ठाऊक. तर चला आधी घरी जातो. मित्रांनो बघू शकता गॅस आले ती, गॅस म्हणजे गर्दी बघू शकता. सोनू दादा अरे तू जा रही गजब बेइज्जती है. बघा, नाही म्हटलं तर एक 20-25 तरी एक ही गॅस असतेली. अजून माणसं यायला लागली चौकात, मेन चौकात गाडी उभी आहे. हॅलो, मित्रांनो बघू शकता की गॅससाठी खूप गर्दी झालेली आहे आणि चाललंय सगळ्यांचं, म्हणजे व्हेरिफिकेशन, पैसे देणे, हे करणे ती करणे चालू आहे. स्कूटीवर गॅसचा सिलेंडर आहे शकतंय. जनरली गॅसमुळे उतरल्या होऊ शकता. गॅसचा म्हणजे तेवढ्यामुळे गॅस जनरली मिळतोय, पण असं व्हेरिफिकेशन वगैरे केल्याशिवाय मिळत नाही. प्रॉपर ती व्हेरिफिकेशन करते ती. आणि बघू, आपला तर OTP आलाय गॅसचा, OTP आलाय. आता व्हेरिफिकेशन होते का नाही कोणास ठाऊक. जर व्हेरिफिकेशन झालं तर ओके, नाहीतर जर म्हटले KYC वगैरे करा तर गावात हा एक सोनू डोंबरी नावाचा माणूस आहे, त्याच्याकडनं लगेच KYC करायची. तर चला लाईनला उभा राहता, नाही तर गॅस मिळायचा नाही. एक कष्ट करून मित्रांनो सिलेंडर भेटलेला आहे अशा तऱ्हेनं. तर जायचं घरी सिलेंडर घेऊन. सिलेंडर भेटलाय दाखव. सिलेंडर आहे स्कूटीवर, 2 सिलेंडर आणलेलं. तीन सिलेंडर आणलं, पण एकच भेटला. ते म्हणली एकाला एकच सिलेंडर आहे. तर एक सिलेंडर आधी घरपोच करता आणि नंतर देता राहिलेली. तर चला सिलेंडर घेऊन. मित्रांनो बघू शकताय की आता आपण जनरली सिलेंडर घेतला, स्कूटीवरने घेऊन आलेलो. आता राहिले ती 2 मोकळे सिलेंडर आहेत, ती तेवढं घेऊन यायचं. आणि बघा इथं आपलं 2 सिलेंडर आहेत ती. तर चला तेवढं सिलेंडर घरी घेऊन जायचं. मामा आले आहे. मित्रांनो बघू शकता की गॅससाठी खूप गर्दी झालेली आहे
आणि एका माणसाला एका व्यक्तीला म्हणजे व्हेरिफिकेशन पैसे देणे शेजारच्या घरी एक पूजा आहे, त्या पूजेसाठी आली. पूजा आहे, आवाज जनरली गॅस आला आणि गॅस नंतर सत्यनारायणाच्या पूजेला गेलो, पण विषय काय झालाय त्यांची अजून पूजा चालल्या, म्हणजे पूजा अजून व्हायची आहे, पूजा मांडायची चालल्या, म्हणजे पूजा झाल्यावर त्याला दर्शन वगैरे घ्यायचं. दर्शन घेतल्यावर चांगलं असतं या, दर्शन तीर्थप्रसाद घेणं. तेव्हा आमचं घरातलं येड जनरली आहे, पण आपलं म्हणायचं आपलं असंच काय म्हणतो आम्ही. तर चला आता संध्याकाळी वाजले त्या दुपारच्या 4:18 झाले. ते हातपाय तोंड वगैरे धुतलं पाहिजे, कारण की सिलेंडरच्या नादात कपडे खूप खराब झालेले आहेत. आता सध्या ना म्हणजे शेजारी जी सत्यनारायणाची पूजा होती, ती पूजा झाल्या, म्हणजे आली पाया वगैरे पुढे बुक्का लावलेला दिसना आता. तरी म्हणून तिचे विषय नदी आता नाही का, मी माझ्या मित्राची इथं बसली असतेली मॅच वगैरे बघत, क्रिकेट बघत बसलेली. तर हाय जवळ आले त्याचं पण दुकान. मित्रांनो अशा तऱ्हेने मी सौरभ मोक्काच्या दुकानात आले आणि ही 150 मॅच बघत बसली. ती कुठली आहे आज? G3 CSK. हे आमचा मयुरेश ब्लॉगर सौरभ मोके, म्हणजे त्याचा GTFI गेमिंगचा ही आहे. हे आमचा मोबाईल लवर आयडी इंस्टाग्रामला माऊली, आणि आमचा किसना उर्फ राघू. मित्रांनो रोजच्या प्रमाणे माहितीला जावंच लागतं आणि गाडीत ही तेल टाकावंच लागतं, म्हणून रोज प्रमाणे सिद्धिविनायक जनरल स्टोअर मध्ये आले. जनरल स्टोअर ना स्टेशनरी जनरल स्टोअर टायर्स वर्ल्ड वाला एक आहे हो. जरी कुठला पण टायर असो, स्कूटीचा असो, 4 व्हीलरचा असो, 2 व्हीलरचा असो, हा हो का, ह्या गाड्यात मिळते. यो गाडी फक्त गॅरंटी वाढत नसते, 3 वर्ष गॅरंटी. पण त्याचा दर पण तसंच असते. ती नाही तर काय त्याचं काय असते, 700 रुपयाचा टायर घेतले त्याला गॅरंटी वाढत नसते, ते त्याला नाही भेटत. जनरली आता कालच्या ब्लॉग मध्ये बैठलं की जनरली कमेंट पडत, पण जनरली आपल्याला एक लिटर पेट्रोल. कालचा ब्लॉग बघितला असेल, ते मला गावातली माणसं म्हटली की तू जनरली शब्द का वापरते, असंच आपलं टाइमपास म्हणून काहीतरी वेगळं असावं. आणि कालच्या प्रमाणे आज पण पाया पडणे लावतो. शशिकांत डिजिटल बँड आहे हो, बघू शकताय. दररोज प्रमाणे हो बँड पण आहे, म्हणजे काल पण वाटतं हा नव्हता, दुसरा होता. डीजेचा बँड आहे हा, मित्रमंडळ आहे. यो मगाशी बघितल्याप्रमाणे यो माऊल्या आपला मोबाईल विथ माऊल्या फोटोग्राफर. आणि नवरदेव कुठे आहे या लग्नात? नवरदेव पण नाही, नवरी पण आहे, पण घर काय आहे लग्नात? चला राहू दे, आपल्याला काय घेणं देणं नाही. बघू शकताय की असं लग्न म्हणजे पाया पडणे चालू होती, पण पाया पडणे नवरदेव नवरी वेगळा काय झालाय काय माहिती यांचं कुठल्या लेवलचं लग्न होतं. लग्न आहे का पाया, लग्न नाही पाया पडणे, पण कोणत्या लेवलचे कोणाच्या पाया पडणे नवरदेवच नाही. तर गाडीचे टाकायचे. मित्रांनो त्यांच्या मुलं झालेलं आहे, तिने नाही कोणाला आहे त्याची बॅटरी वाटली द्यायला घालण्यात वर झालं माझं नाव. चला मित्रांनो, सिद्धिविनायक जनरल स्टोअर मध्ये भरपूर व्हरायटीचे पेन, पेन्सिल, शाळेला उपयुक्त सामान पण मिळतं. खूप व्हरायटी ही काय डाय लावल्या का निशा काळी मिळते गाडीचं काय, आणि त्यातल्या त्यात विविध गाडीचं पार्ट मिळते. ती ओनर बसले तिथं आमचंही, आणि यो एक ओनर आहे. तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. मिळा उद्याच्या ब्लॉगला. थँक्यू सो मच.